1997मध्ये जळगाव ही नगरपालिका अस्तित्वात असताना अटलांटिका कंस्ट्रक्शन कंपनी म्हणून त्यावेळेस या ठिकाणी त्यांनी एक कॉन्ट्रॅक्ट घेतलेला होता. कॉन्ट्रॅक्ट घेतल्यानंतर त्यांनी सुमारे 10 कोटीहून अधिकची रक्कम मोबिलेशन ॲडव्हान्स म्हणून घेतलेली होती. मात्र ही रक्कम ज्या कामाकरता त्यांनी वापरायची होती त्या कामाकरता न वापरता इतरत्र वापरली होती. बँक गॅरंटीसुद्धा त्यांनी त्यावेळेस दिलेली नव्हती. आणि हे सर्व काम करत असताना त्यांच्याकडे महापालिकेचे सुमारे आज रोजी त्यावेळेस 4,79,00,000 रुपये थकबाकी होते. आजही आमचं जे लेखाशाखेत जे रजिस्टर आहे त्या वरती 4,79,00,000 रुपये त्यांच्याकडे बाकी येणे दिसत आहेत. आणि म्हणून 4,79,00,000 रुपये 2000पासून तर आजपर्यंत सरळ व्याजाप्रमाणे या 9% जर आपण पैसे आकारले तर सुमारे ते 41 कोटीहून अधिकची रक्कम होते. आणि इतकी मोठी रक्कम ही त्या कंपनीकडे येणे बाकी आहेत. आणि म्हणून या कंपनीने जी महानगरपालिकेची फसवणूक केली, महानगरपालिकेनेच म्हणजे जनतेची फसवणूक आहे. या ठिकाणी जनता जी टॅक्स देते त्या टॅक्सच्या कुठेतरी चोराच्या घशात कुठे काही जाते का रक्कम. आणि म्हणून मी आता नवनिर्मित महानगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणूनही या ठिकाणी मी तक्रार दिलेली आहेत. आणि ज्या कॉन्ट्रॅक्टरने ज्या ठेकेदाराने ही जळगाव महानगरपालिकेची फसवणूक केलेली आहे ते सुनियोजित एक कटाचा प्रकार आहे. आणि म्हणून त्यांच्याविरुद्ध आज जळगाव शहर पोलीस स्टेशनला मी कायदेशीर फौजदारी स्वरूपाची तक्रार दाखल केलेली आहे, तक्रार दिलेली आहे. कंपनीला नेमकं काय काम दिलं तर ती होते 41,35,00,000. 20 वर्ष झाली, 24 वर्ष झाले, आतापर्यंत निदर्शनास आले नाही बाकीच्या नगरसेवकांचे किंवा ऐकते लोकांचे. तुमच्या कसं काय लक्षात आलं? नाही म्हणजे खरं म्हणजे परिस्थिती आपल्याला माहिती आहे. महापालिकेत माननीय महापौर दीपमाळा काळे खूप प्रयत्नपूर्वक काम करत आहेत आणि अल्पावधीमध्ये आमच्या महापौरांनी लोकांचा विश्वास जिंकलेला आहे. मात्र अधिक प्रमाणात लोकांचं कामं व्हावे याकरता पैसा आवश्यक आहे. आणि म्हणून कुणाकडे काही बाकी आहेत का याचा शोध घेतला असता हा प्रचंड प्रमाणात थकबाकी ही संबंधित कंपनीकडे दिसून आली. आणि म्हणून मी या विषयामध्ये तक्रारदार झालो आहे. मागणी अशी आहेत की त्या कंपनीकडे आमचे पैसे जे बाकी आहेत 4,89,00,000 रुपये. आणि त्यात एकूण ज्या व्याज वगैरे जे पाहतात एकूण जे पैसे आज झालेले आहेत जवळजवळ 41 कोटीहून अधिक 35,00,000 रुपये. तर ही रक्कम त्यांनी देण्यात यावी किंवा ही रक्कम देण्यासंदर्भात त्यांनी महापौरांशी बोलणी करावी, आयुक्तांशी बोलणी करावी. आणि जर कुठे त्यांचं या स्वरूपात जर ते ॲग्री होत असेल तर निश्चितपणे विचार होऊ शकतो. मात्र असं मला वाटत नाही, कारण वेळोवेळी त्यांना अर्ज काय नाही. माझी तक्रार तर डायरेक्ट आहे, आता फौजदारी स्वरूपाची मी तक्रार दिलेली आहे. हां तर ते आता मात्र पोलीस अधिकारी इथले जे आहेत सागर शेंपी साहेब यांच्या म्हटल्यानुसार माझ्या तक्रारीचं जे निर्धारित वेळेमध्ये ते चौकशी करतील. त्या चौकशीमध्ये काही तथ्य काय आहेत, मी मुळात त्यांना बरेच कागद दिलेले आहेत, तथ्य असलेले कागद दिलेले आहेत. मात्र ऑफिशियल कागद त्यांना महापालिकेतून जप्त करायचे घ्यायचे आणि त्यांची ऑफिशियल कायदेशीर पूर्तता करून त्यानंतरची ती भूमिका होणार आहेत. खरं म्हणजे हा गुन्हा खूप मोठा आहे आणि आता म्हणजे हा गुन्हा EOWकडे जाईल का असा एक प्रश्न आहे. तो अधिकार हा पोलिसांचा आहे, त्यांच्या अधिकाराप्रमाणे ते योग्य वापर करून या विषयामध्ये लक्ष घालतील. या प्रकरणामध्ये गिरीश भाऊ लक्ष घालतील. या प्रकरणामध्ये माननीय नामदार गिरीश भाऊ महाजन यांचंही लक्ष आहे. यामध्ये पालकमंत्री महोदय यांचंही आहेत, माननीय राजेमामा भोळे जे आहेत या सर्वांचं या विषयात लक्ष घातलेलं आहे. आमच्या नेत्यांच्या निदर्शनामध्ये ही गोष्ट जेव्हा आणून दिली त्यावेळेस त्यांनाही धक्का बसला की इतकी मोठी रक्कम आपली त्यांच्याकडे बाकी आहेत. त्यामुळे नेत्यांचं पण या संबंधी सूचना आहेत की आपण महापालिकेचा पैसा जो आहे तो जनतेचा पैसा आहे आणि तो जनतेचा पैशाचा परत आणण्यासाठी आपली भूमिका आहे.